राज्य परिवहन महामंडळ नंदुरबार येथे संत श्री सेवालालजी महाराज जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न। जगाला शांतीचा संदेश देणारे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्य परिवहन महामंडळ नंदुरबार येथे अभिवादन। दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी जगाला शांतीचा संदेश देणारे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालालजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्य परिवहन महामंडळ नंदुरबार येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार जितेंद्र जाधव, पत्रकार ज्ञानेश्वर गवळे, नंदुरबारचे आगार प्रमुख संदीप निकम, वाहतूक नियंत्रक प्रल्हाद राठोड, स्थानक प्रमुख पाडवी, अकाउंटंट बाविस्कर साहेब, डीएम गायकवाड, जगदीश राठोड, प्रशांत गुजराती, संतोष पवार, ईश्वर जाधव आदींसह राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। जगदीश राठोड यांनी सेवालाल महाराजांनी केलेल्या कार्याची माहिती दिली। आगार व्यवस्थापक संदीप निकम यांनी संत श्री सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत तर आहेतच, मात्र इतर समाजांनाही त्यांचे विचार घ्यावेत असे आवाहन केले। IND-TV न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट। स्वागत करतो। आमच्या कार्यक्रमात आमचे सहकारी आदरणीय आरती साहेब, आमचे आगामी नगरपालिका साहेब, सर्व चालक यांचे कर्मचारी बंधू वगैरे 18व्या शतकात खऱ्या अर्थाने मानवतावादी मानवाचा विचार करणारे संत होऊन गेलेत आणि त्यांनी क्रांतिकारक काम समाजासाठी केलेला आहे। म्हणजे महापुरुष हा कुठल्याही जाती धर्माचा नसतो, महापुरुष हा सर्व समाजाचा असतो। म्हणून संत सेवालाल महाराजांचं काम केवळ बंजारा समाजासाठी नव्हतं असं नाही, तर अखिल मानव समाजासाठी महाराजांचं काम होतं। कारण मानवतावादी विचारांवर चालणारे संत सेवालाल खऱ्या अर्थाने या भारतभूमीमध्ये जे महापुरुष होऊन गेले त्यांची विचारधारा चालवणारे प्रमुख संत होते। थेट बुद्धांच्या काळापासून जर आपण विचार केला तर बुद्धांनी जसं पंचशील दिलं होतं तसं सेवालाल महाराजांच्या आयुष्यामध्ये किती छोट्या छोट्या मानवतावादी ज्या गोष्टी होत्या की चोरी करू नका, किती साधी गोष्ट आहे, हा बुद्धांचा विचार सेवालाल महाराजांनी समाजात पेरला। म्हणजे स्त्रियांची सन्मान करा, पर्यावरणाचं रक्षण करा, ज्या काही अनिष्ट चाली रीती परंपरा यांचा त्याग करा। जसं आमच्या जगदीशने थोडक्यात अत्यंत सुंदर असा परिचय त्यांचा जो दिलेला आहे। सेवालाल महाराज म्हणायचे की चोरी लबाडी रोग धन धरणे मत मारो, किती छोटी गोष्ट आहे, म्हणजे तत्व त्यांनी समाजाला दिले। पर्यावरणाचं रक्षण, पर्यावरणामध्ये आपण राहतो, आपण पर्यावरणाचा उपभोग घेतो, परंतु पर्यावरणाची आपण किती हानी करतो। महाराजांनी पर्यावरणाची रक्षण करण्याचा देखील संदेश दिलेला आहे। अनिष्ट चालीरीतींना विरोध महाराजांनी केलेला आहे। केवळ मानव मुक्तीचा आणि मानवतेचा प्रचार प्रसार करण्यासाठी सेवालाल महाराजांनी त्यांचं आयुष्य समर्पित केलेलं आहे। 18व्या शतकामध्ये शिक्षणाचं वेळ असलेलं आणि शिक्षणाचं महत्त्व असलेले संत सेवालाल होते की समाजाने शिकलं पाहिजे। असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे प्राशन करेल तो दुर्गुतल्याशिवाय राहणार। माणसाला जेव्हा ज्ञान येतं, माणसाला जेव्हा शिक्षण होतं तेव्हा माणूस प्रश्न विचारतो। आणि तो काळ असा होता महाराजांचा की शिक्षणाला प्रचंड विरोध होता। सर्वसामान्य शिक्षणाला व्यवस्थेचा विरोध होता की सर्वसामान्यांनी शिकूच नाही, समाजातल्या काही घटकांनी शिकूच नाही असा संकेत त्या काळी होता। आणि महाराजांनी त्यावेळेला शिक्षणाचं महत्त्व प्रतिपादित केलं होतं। त्याच्यामुळे असं महाराजांचं जे कार्य आहे ते केवळ मानवतावादी मानवाच्या सर्वंकष विकासासाठी समर्पित असं कार्य आहे। आणि म्हणूनच मी म्हटलं की महापुरुष हा कुठल्याही जाती धर्माचा नसतो, महापुरुष हा समाजाचा असतो।
कुठल्याच समाजाचा मातृभाषेवर हक्क नसतो, कारण हा तुमच्या सर्वांचा असतो. कारण त्यांनी आपल्यासाठी काम केलेलं आहे, संपूर्ण मानव जमातीसाठी काम केलेलं आहे. आणि अशा या मानवतावादी संतांचा आज गौरव दिवस, जन्मदिवस, जयंती उत्सव आज आपण साजरा करत आहोत. आमचे सहकारी बंजारा साहेब, त्यांनी सुंदर असा उपक्रम या ठिकाणी घडवून आणलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने प्रत्यक्षने महाराजांची पार्श्वभूमी त्यांचं काम देखील सांगितलेलं आहे. अशा या महान संतास राज्य परिवर्तन नंदुरबार आगाराच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जयंतीच्या शुभेच्छा देतो. या जयंती उत्सव म्हणजे आपल्याला प्रेरणादायी दिवस असतो. या दिवसातून आपण काहीतरी प्रेरणा घ्यायची असते. या संतांची जी वचनं असतात, संतांचं जे काम असतं ते आपल्या आयुष्यात आपण किती उतरवू शकतो, त्याचा एक तरी गुण आपण घेऊ शकतो का? या अनुषंगाने जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच माणसाने माणसासाठी मानव म्हणून जगण्याचं एक गीत असतं किंवा जे एक रीत असते या महापुरुषांनी आपल्याला घालून दिलेली असते, ती आपण पाळत असतो. पुण्याच्या एकदा आलेल्या वतीने आभार मानतो की आपला वेळ आपल्या आमच्या कर्मचाऱ्यांसह आपण हा जयंती उत्सव साजरा केला. पुण्याचे एक काम सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं आभार मानून जयंतीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.